खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाहीये आणि या विरोधात मुंबईतले पालक आझाद मैदान इथं आंदोलन करतात। खासगी शाळांवर राज्य सरकारचं कोणतंही नियंत्रण नाहीये। शाळा विविध गोष्टींच्या नावावर फी वसूल करत असल्याचा पालकांचा आरोप आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। खासगी शाळांच्या फी वाढी विरोधात मुंबईत पालकांनी आंदोलन पुकारले। आझाद मैदान येथे अनेक पालक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेले। स्टेशनरी, गणवेश अशा विविध गोष्टींच्या नावाखाली खासगी शाळा ज्या आहेत त्या फीवाढ करत असतात आणि याचाच विरोध म्हणून मुंबईतल्या अनेक खासगी शाळांचे पालक सध्या एकत्र आलेत आणि त्यांनी आंदोलन पुकारले। यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील काही सहभाग आहे। काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आंदोलनाचा मुख्य उद्देश काय? नो फी हाईक हाच आमचा मेन मुद्दा आहे। आमच्या शाळेत दरवर्षी 15% वाढत चालली आहे। त्याच्यानी आम्ही ATM मशीन नाही आहोत की पैसे छापतोय आणि शाळेवाल्यांना भरतोय। स्टेट गव्हर्नमेंटने काय करायला हवं अशी मागणी? त्यांना फीसाठी ना कॅपिंग लावायला पाहिजे, कारण दर टायमाला 12-15% हे काय आहे, हे काय चाललंय? आमची तर वाढ होत नाहीये, आमचे पगार वाढत नाहीये, पण ते लोकांना असं पाहिजे की फीज वाढवा वाढवा वाढवा। किती आम्ही भार घेणार आहे? तर आम्ही प्लीज रिक्वेस्ट करतोय की ह्याच्यावरती कॅपिंग लावा। पालकांनी 2 ते 3 वेळेला शिक्षण मंत्र्यांची देखील भेट घेतलेली आहे। काय त्यातून साध्य झालंय? पालक समाधानी आहेत का? पालकांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं समाधान मिळालेलं नाही। ॲडमिशन फीच्या नावाखाली शांतिनिकेतन पब्लिक स्कूल पनवेल या ठिकाणी 40,000 रुपये घेतले जातात। ॲक्टिव्हिटी फी जी शासनाच्या नियमाप्रमाणे 1 मंथ ट्युशन फीच्या एवढी असणं गरजेचं असताना या ठिकाणी ती 8, 8.5, 6, 6.5, 7 अशी मनमानी पद्धतीने घेतली जाते आणि ज्या वेळेस पालक या गोष्टींचा जाब विचारतो तर त्यावेळेस त्या पालकांवरती पोलीस केसेस दाखल केल्या जातात, त्यांच्या मुलांना पनिशमेंट दिली जाते आणि जर समजा पालकांनी ॲडमिशन फी किंवा ॲक्टिव्हिटी फीचं तुम्ही डिटेल्स द्या, त्यावेळेस आम्हाला कोणत्याही प्रकारचं डिटेल्स दिलं जात नाही। पालकांच्या ज्या या तक्रारी आहेत त्यावर शिक्षण विभाग काय कारवाई करतो? शिक्षण विभागाची कालच आमची मीटिंग झालेली तावडे साहेबांची। त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की शाळेची जी फी वाढलेली आहे ती एज्युकेशन ऑफिसर चेक करणार आहे आणि जर ती नियमाप्रमाणे नसेल, जी 15% 2 वर्षात असेल, जी करायला पाहिजे त्याच्याहून जास्ती झाली असेल तर ती रद्द केली जाईल। दुसरं असं आहे की पालकमंत्र्यांनी म्हणजे आपल्या शिक्षण मिनिस्टरनी हे क्लिअर कट सांगितलेलं आहे की शाळेमध्ये स्टेशनरी, युनिफॉर्म अशा वस्तू विकल्या नाही पाहिजे। त्याची लिस्ट ही शाळेने डिस्प्ले करायची आणि जिकडे पॅरेंट्सला पाहिजे ते घेऊ शकतात। काल आमच्या स्कूलच्या CEOनी शिक्षण मंत्र्याला सांगितलं की तुम्ही जो हे म्हणतायत की 2 वर्षात एकदाच हे, आम्हाला हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की आम्ही फी वाढवू शकतो। ज्याला शिक्षण मंत्र्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, जेव्हा आमचा CEO तिकडनं उठून जात होता त्यांनी चक्क मिनिस्टरला सांगितलं की मी माझ्या स्कूल फोरम जो आमचा ग्रुप आहे आम्ही कोर्टात ही मॅटर घेऊन जाऊ। हे तुमच्या अधिकाराच्या बाहेर होतं। मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या शहरातल्या भागांमध्ये खासगी शाळांना परवानगी मात्र राज्य सरकार देतं, मात्र जेव्हा नियमांच्या अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा मात्र या शाळा ज्या आहेत त्या राज्य सरकारला जुमानत नाहीत आणि म्हणूनच यापुढे शिक्षण विभाग याची दखल कशा पद्धतीने घेतं, यावर काही नवीन नियम शिक्षण विभाग बनवणार का, याकडे सुद्धा आपलं लक्ष राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। तर खासगी शाळांच्या या फीस नेमक्या कशा वाढल्यात तेही आपण पाहूया। आपण ज्युनियर KGला ट्युशन फी 80 ते 90 हजार रुपये आहे। स्कूल बस 10 ते 15 हजार रुपये, स्टेशनरी 5 ते 6 हजार रुपये, गणवेश 3 ते 4 हजार, अशा पद्धतीनं ज्युनियर KG जिथे शाळेची सुरुवात होते अशा इयत्तेपासूनच लाखो रुपयांची फी शाळा मनमानी पद्धतीनं घेत असतात पालकांकडून। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या आमच्या प्रतिनिधी दीपाली आपल्याबरोबर आहेत। दीपाली, या सगळ्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे आझाद मैदानावर, पण आपण बघतोय की खासगी शाळा नेहमीच मनमानी करतात, जुमानत नाही सरकारच्या कुठल्याच आदेशांना, कुठल्याच अध्यादेशांना। काय नेमकं आता यावर काय उपाय निघतोय, याबाबत सरकार कशा पद्धतीने लक्ष घालू शकेल? अनुपमा, याबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 2 ते 3 बैठका ज्या आहेत त्या पालकांसोबत घेतलेल्या आहेत, पण त्याचं कुठेतरी ठोस ज्या उपाययोजना करायला हव्यात, ज्या शाळा मनमानी पद्धतीने फी वाढ करतात त्यांच्यावर कुठेतरी कारवाई करायला हवी, असं
कुठलंही ठोस कारवाई जी आहे प्रत्यक्षात शिक्षण विभाग करत नाही आणि म्हणूनच पालकांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. खरं तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या अधिकतर शाळा या फी वाढीमध्ये सहभागी आहेत आणि म्हणूनच शिक्षण विभाग यामध्ये काही करू शकत नाही, कारण या शाळा सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या आहे असा जी एक भूमिका आहे ती शिक्षण मंत्र्यांनी कुठेतरी घेतली. त्यामुळे पालकांचा जो संताप आहे तो वाढत चाललेला आहे. दरवर्षी शाळांची जी आहे ती फी वाढ होत आहे. इतकंच नाही तर विविध नावावर कधी गणवेश, कधी स्टेशनरी असेल, डान्स क्लास असेल, तो पण स्पेसिफिक एखाद्या डान्सचाच जो खाजगी डान्स क्लास आहे त्याचीच फी पालकांनी भरायची. शूज घ्यायचे तर विशिष्ट ब्रँडचे शूज पालकांनी शाळेला पैसे देऊन घ्यायचे. अशा वेगवेगळ्या मार्गांनी शाळा ज्या आहेत त्या पैसे वसूल करत आहे आणि याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस खाजगी शिक्षण जे आहे ते वाढत चाललेलं आहे. सरकारी शाळांची गुणवत्ता वाढत नसल्यामुळे नाईलाज असतो पालकांना अशा खाजगी शाळांमध्ये प्रवेश मुलांना घ्यायला लागतो. मात्र खाजगी शाळा अशा पद्धतीने जर लूट करत असतील तर सामान्य पालकांनी आपल्या मुलांना कसं शिकवायचं, गुणवत्ता शिक्षण त्यांना कसं द्यायचं असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. अनुपमा. खऱ्या दीपाली, एकंदरीतच हे पालकांसमोरचं मोठं चक्रव्यूह आहे आणि ते भेदण्यासाठी सरकारनं महत्त्वाचं म्हणजे एक पाऊल पुढे उचललं पाहिजे आणि काही नियम आहेत ते कडक केले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली पाहिजे. धन्यवाद दीपाली दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.